मिलाप मात्र मुंबई टीम मध्ये देखील पाहायला मिळतोय। त्यामुळे ही मॅच खूप महत्त्वाची असणार आहे, चुरशीची असणार आहे आणि या वेगळ्या फॉर्मॅटची चर्चा देखील होताना पाहायला मिळाली। काल पहिला सामना जर पाहिला तर 6 चेंडू 26 चा पाठलाग झाला आणि आज पहिला सामना 101 धावांचा पाठलाग देखील होताना पाहायला मिळाला। रुपेश सावंत सर आणि जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्या शशिकांत साटम सर पाहायला मिळतात, पंचांच्या भूमिकेत आहेत। तिसरे पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतील रमाकांत पवार सर, धनंजय कोळी सर। आणि जाऊयात आता या महत्त्वपूर्ण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मॅचला सुरुवात होते। कृष्णा त्रिपाठी वैयक्तिक पहिल्या आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत, तर फलंदाजीसाठी आहेत विश्वनाथ जाधव। पहिला बॉल मात्र या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने टाकला गेलाय आणि पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपातील धाव आली आहे। अच्छी गेंद के साथ शुरुआत, पैरों की तरफ आती हुई गेंद थी, लेफ्ट आर्म राउंड द विकेट से अंदर की तरफ लेकर आए थे, मुड़ना चाहते थे उस गेंद को ऑन साइड में, बल्ले पर तो नहीं ले पाए लेकिन अतिरिक्त रन मिला है। लेग बाइज के जरिए शुरुआत होती हुई ताई पैकर्स पालघर टीम के पारी की। कृष्णा त्रिपाठी यावेळेला थोडासा मागे बॉल केला होता, त्याला मात्र कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय। क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत जर पाहिलं तर दुसरी धाव अतिशय जलद गतीने या ठिकाणी पूर्ण केलेली आहे। विक्रोळीच्या टागोरनगर परिसरातील असणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय, गोलंदाज कृष्णा त्रिपाठी। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सफाळी परिसरातील युवा टॅलेंट निहिल आणि जोडीला जर पाहिलं तर धाणीवचा विश्वनाथ जाधव आहेत। अच्छे स्ट्रोक के साथ शुरुआत करते हुए अपनी पारी की निहिल केनी। कृष्णा त्रिपाठी दोनों तरह की गेंदबाजी करते हैं। कृष्णा या वेळेला टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉल फिरतोय, पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल, कदाचित डोळ्याला बॉल लागलाय, थ्रो तर होईल, परंतु आपण चौकशी देखील पहिल्यांदा प्लेयरची करूयात। रोहित नार्वेकर आहेत त्या ठिकाणी। बैस का इशारा आता हुआ अंपायर की ओर से, अच्छी गेंद थी, पूरी तरह से छकाया था वहां पर बैट्समैन को। यहाँ पर जरूर थोड़ा सा कहीं ना कहीं इंजर्ड होते हुए खिलाड़ी अनिकेत राउत तुरंत मैदान में आए हैं। हातातून बॉल निसटल्यानंतर तो डोळ्यावर आदळला कदाचित। स्वर्गीय महेंद्र दादा चषक आपण पाहतोय आणि या चषकातील महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला आलेली आहे। एक आणखी एक महत्त्वाची बाब आहे की लीग मॅचेस मध्ये एका टीमला आपल्या स्थानिक क्रिकेट मध्ये 5 मॅच मिळायची ही देखील एक महत्त्वाची बाब असणार आहे, कारण 5-5 मॅच मिळणार आहेत एका टीमला। जी हाँ, बहुत बड़ा मौका है और इसीलिए हम देख रहे हैं कि बाउंस बैक करने का मौका आपके पास रहता है। पालघर टीम पहला मैच हारी थी, लेकिन दूसरे मैच में जो वापसी करने का मौका मिला था उसको उन्होंने दोनों हाथों से भुनाया और अच्छी वापसी करके दिखाई है। उस मोमेंटम को क्या आप जारी रख पाएंगे या नहीं, ये देखने वाली बात है। मुंबई टीम का जहाँ तक सवाल है, पहले मैच में वे भी हारे हैं, ये उनका दूसरा मैच है, पालघर का तीसरा मुकाबला है। कृष्णा त्रिपाठी कालही पहिले षटक खूप चांगल्या पद्धतीने टाकलं होतं, रनअप मोठा नाहीये, परंतु सिमेंटवर देखील बॉल वळवण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे। कृष्णा निहिल साठी या वेळेला वेगात परंतु अगदी खोलात बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला होता। बॉल अडवला जातोय, मिडॉनला रन नाही मिळणार आहे, थोडासा दबाव देखील पाहायला मिळतोय पॉवर प्ले मध्ये। थोड़ी तेज डाली हुई गेंद थी, लो फुल टॉस, सीधे बल्ले से अच्छा ड्राइव जरूर किया था लेकिन गैप में नहीं खेल पाए। मिडॉन सर्कल के अंदर वहां पर फील्डर मौजूद, अच्छा क्षेत्र रक्षण, रन लेने का कोई अवसर नहीं था। अच्छी शुरुआत करते हुए कृष्णा त्रिपाठी पहिलं षटक मार्गस्थ असताना पाहिलं मिळतं, समोर निहिल केणी आहेत। यावेळेला मात्र स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत। नागेश वाडेकर त्या ठिकाणी होते, दबाव होता, धावा पॉवर प्ले मध्ये पाहिजे तसा येत नव्हता त्याचा, आणि इकडे मात्र फटका फसलेला जरूर आहे निहिल यांचा। आणि पहिली विकेट पालघर संघाची, ताई पॅकर्स पालघर संघाची पहिली विकेट आली है। हल्का सा रूम बनाया और बहुत जोरदार प्रहार किया था, ऑन द राइज खेला था, डीप कवर में फील्डर तैनात किया गया था और उसी फील्डर के हाथों में कैच थमा बैठे हैं, गलत जगह पर खेल बैठे हैं। वहाँ पर पावर प्ले चल रहा है, 2 ही खिलाड़ी सर्कल के बाहर है और जहाँ पर फील्डर मौजूद वहाँ पर आपने शॉट खेला है, निश्चित रूप से निराश रहेंगे अपने आप से ही निहिल केनी।
आज ज़्यादा कुछ कर नहीं पाए, सिर्फ 2 रन बनाकर पेविलियन में। विकेट आली आहे खरी आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विनायक भोईर दाखल होताना पाहायला मिळत आहेत। या हंगामात जर पाहिलं तर मुंबईने ज्या वेळेला मुश्ताक अली T20 जिंकली त्या मुंबईच्या संघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले मुंबई रणजीपट्टू आणि या हंगामात देखील मुंबईचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे, मुंबई संघात ज्यांना आपण पाहिलं तेच खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगली कामगिरी देखील करताना पाहायला मिळतात। अर्नाळा गावाला बिलॉंग करणारे लेदर बॉल क्रिकेटमधील मोठं नाव, परंतु टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा देखील आवर्जून खेळण्यासाठी येतात असे एक दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। विनायक भोईर आहेत। 5 धावा, पहिली ओव्हर सुरू आहे, 1 विकेट माघारी परतलेली आहे आणि विनायक भोईर आता आलेले आहेत विश्वनाथ जाधव यांची साथ देण्यासाठी। टीम ताई पॅकर्स पालघर समोर जर पाहिलं तर रेड डेव्हिल्स आणि सिफा स्ट्रायकर अर्पित चतुर्वेदीजी आणि फिरोजबाई। यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला परंतु बॉल अगदी बाजूला ठेवला, एक धाव घेतली आहे आणि पहा ही तत्परता, याला म्हणतात क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट। अगदी थोडासा बाजूला बॉल ढकलला आणि पहिलं गॅप आहे आणि 2 धावा, याला म्हणतात एक मोठ्या दर्जाचा खेळाडू काय असतो ते इकडे पाहायला मिळालं। और अपना पहला मैच खेल रहे इस टूर्नामेंट में विनायक भोईर। कल के जो 2 मैचेस खेले पालघर टीम में उसमें नहीं थे, आज उनकी वापसी हुई है, टीम में मौका मिला है उनको और उनसे काफ़ी सारी उम्मीदें हैं। अच्छी दौड़ विकेटों के बीच में गेंदबाज सफाई से उस गेंद को रोक नहीं पाए थे। पहले ओवर की समाप्ति, स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर ताई पैकर्स पालघर। 3 मिनट और 45 सेकंड्स में पहला ओवर पूरा किया गया है। 7 धावा फलकावर आहे, 1 विकेट माघारी परतलेली आहे। मागणी सुरुवात कशी होते हे सुद्धा महत्त्वाचं नाही आहे, शेवट कसा होतो महत्त्वाचं आहे। मागील मॅचमध्ये आपण पाहिलं की पहिल्या ओव्हरला 1च धाव आणि तरी सुद्धा 101 धावांचा पाठलाग झाला होता, परंतु या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहेत। प्रत्येक गोष्टीची आपल्याला या ठिकाणी काळजी करावी लागेल, विचारपूर्वक गोलंदाजी फलंदाजी या गोष्टी कराव्या लागणार आहेत। गोलंदाजीसाठी मात्र आता येताना पाहायला मिळतील या ठिकाणी विशाल रॉय दाखल होताना पाहायला मिळतील। बाउन्सर या टोपण नावाने देखील त्यांना ते ओळखले जातात आणि तेच विशाल रॉय मात्र या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत। अंडर 25 धमाका बिग बॅश अक्षरशः गाजवली होती, त्याचा वेग सगळ्यांनाच प्रभावित करणारा होता आणि तोच परफॉर्मन्स मात्र या मुंबई संघात देखील त्याची निवड करताना पाहायला मिळाला। रेड डेव्हिल्स सिफा स्ट्रायकर, पहिला बॉल प्रचंड वेग आणि वेगाबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय, काय वेगात बॉल आलाय। अपील काफी विश्वसनीय नजर आई वहां पर गेंदबाज और विकेट कीपर द्वारा, लेकिन अंपायर की सहमति नहीं। बिहाइंड स्क्वायर खेलने का प्रयास कर रहे थे वहां पर विश्वनाथ जाधव, थोड़ा सा इम्प्रोवाइज शॉट खेलने का प्रयास पहली गेंद पर विशाल रॉय के विरुद्ध। कल बहुत ही प्रभावशाली गेंदबाजी रही थी उनकी, बाउंसर जो कि उनका निकनेम है, और बिल्कुल तीखे बाउंसर्स भी डाले थे उन्होंने, अच्छे यॉर्कर्स भी डिलीवर किए थे और 3 विकेट चटकाए थे। काफ़ी सफल साबित होते हुए थे कल के मैच में मुंबई के लिए विशाल रॉय। धाव फलकावर आहे, 1 विकेट माघारी परतलेली आहे। विशालचे बाउन्सर चर्चेत असतात, वेग भन्नाट आहे, परंतु समोर विश्वनाथ जाधव सारखा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे। मजा येईल या मॅच मध्ये। विशाल विश्वनाथसाठी आणखीन एक वेगवान बॉल, आला कधी गेला कधी कळलं सुद्धा नाही, यावेळेला ऑप्शनच्या बाहेर टाकला, परंतु वेग काय होता अजयजी। यह रफ्तार में बीट कर रहे हैं विश्वनाथ जाधव को। हालांकि विश्वनाथ एक बहुत ही बड़े ऑलराउंडर है, बड़े बल्लेबाज माने जाते हैं, अच्छे गेंदबाज भी है, लेकिन यहाँ पर अच्छी लेन पर रखते हुए, गुड लेन पर पिच कराते हुए गेंद को विशाल रॉय, अच्छी शुरुआत उनके लिए। विशाल रॉय या वेळेला समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न होतोय, मिडॉनला फिल्डर आहेत, हिट देखील करण्याचा प्रयत्न तिकडे राहिला, परंतु 1 धाव। इकडे पहिला 2 बॉल निर्धाव आल्यानंतर कुठेतरी मॅच सुरू करणं देखील गरजेचं होतं। बॉलला मिडॉनला ढकललं, 1 रन पूर्ण केलाय। जब आप स्ट्रगल कर रहे हो विकेट पर, तो ऐसे में ऑफ स्ट्राइक होना कभी भी बेहतर होता है। क्विक सिंगल था, गेंद सीधे फील्डर के पास चली गई थी, लेकिन स्ट्रोक के साथ ही निकल पड़े थे विश्वनाथ, जिस वजह से कोई दिक्कत आई नहीं। 8 धाव फलकावर आहेत। या षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे विशाल यांची। यावेळेला सुद्धा समोरच्या दिशेने बॉल खेळलाय, टायमिंग नाही करू शकले, परंतु 1 पेक्षा जास्त काही नाहीये। या अगोदर मिड ऑन, आता जर देखील जर पाहिलं तर डावखुऱ्या हाताच्या बॅटरचा मिड ऑन आणि त्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळालाय। आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला। वेगाची प्रचिती या युवा खेळाडूंची जी अंडर 25 बिग बॅश झाली त्याचंही काहीतरी फलित होतं। बरेचसे खेळाडू आपल्याला गेल्या वर्षी अंडर 24 बिग बॅश मधून मिळाले, यावर्षी अंडर 25 बिग बॅश मधून मिळताना पाहायला मिळाले। जे बिग बॅश धमाका पाहायला मिळाल्या त्याच्यातून मात्र ही गोष्टी पाहायला मिळाल्या।
यावेळेला वेगातील बॉल आडव्या बॅटने मात्र पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यशस्वी नाही झाले. त्याचं कारण आहे वेग प्रचंड आहे या गोलंदाजाकडे आणि और अच्छी रफ्तार के साथ उनके पास अनुशासन भी है, कंट्रोल बहुत ही बढ़िया उनका लाइन और लेन पर देखने को मिल रहा है। बहुत ही किफायती ओवर साबित होता हुआ। सिर्फ 3 रन अभी तक इस ओवर से आए हैं। रन संख्या 10, 1 विकेट के नुकसान पर। विशाल रॉय पुन्हा एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय अतिशय जलद गतीने 2 धावा. विनायक भोईर यांची ही खासियत पाहायला मिळाली. मोठे स्ट्रोक तर नाही खेळणे, परंतु गॅप मध्ये बॉल खेळून कुठेतरी सिंगल डबल, ज्या ठिकाणी सिंगल आहे त्या ठिकाणी डबल घेण्याचा प्रयत्न केलाय. आपण म्हणतो ना कधी कधी षटकार चौकार त्रास देतात, कधी कधी अशा प्रकारच्या सिंगल डबल सुद्धा त्रास देतात आणि दबाव एक क्रिएट करतात आणि ते इकडे होताना पाहायला मिळाले. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर 12 झाली आहे. 1 विकेट माघारी. हालांकि ये एक अच्छी बात जरूर रही है, जहां पर मौके मिले हैं रन्स दौड़ने के, वहां पर बल्लेबाजों ने रन्स पूरे किए हैं, सिंगल को डबल में कन्वर्ट करते रहे हैं। खासतौर पर विनायक जिस तरह से खेल रहे हैं, शांत जरूर रखा गया है बल्लेबाजों को। गेंदबाजी बहुत बढ़िया हुई है, सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी कृष्णा त्रिपाठी और विशाल रॉय द्वारा। पावर प्ले में बल्लेबाजों को हाथ खोलने के ज्यादा मौके मिले नहीं है। रन संख्या 12, 1 विकेट के नुकसान पर। ताई पैकर्स पालघर टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई इस मुकाबले में रेड डेविल्स शिपा स्ट्राइकर्स मुंबई के सामने। 2 ओव्हरचा खेळ, थोडासा दबाव मात्र पालघर संघावर पाहायला मिळाला. कालही या गोष्टी पाहायला मिळाल्या. या 7 ओव्हरच्या मॅच मध्ये एक गोष्ट पाहायला मिळते अजय सर, कमबॅक होत आहे. आज सकाळच्या सत्रात दुपारी पाहायला मिळालं, कालही या गोष्टी पाहायला मिळाल्या. म्हणजे एखाद दुसऱ्या ओव्हरमध्ये जरी तुम्ही बॅकफुटला असाल, तुम्ही फ्रंटफुटला येऊ शकता, परंतु सगळ्यात महत्वाचं काय, इकडे संयम महत्वाचा आहे. संयमाने तुम्हाला खेळावं लागेल, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. कोणत्या गोलंदाजावर अटॅक करायचा आहे हा गोलंदाज देखील तुम्हाला शोधावा लागेल आणि त्या पद्धतीची रणनीती तुम्हाला इकडे बनवावी लागणार आहे. 70 स्पोर्ट्सवर खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जुडलेत, त्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. कारण आजच्या रात्री जर पाहिलं तर मोठमोठ्या मॅचेस तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहेत. पुण्याचा संघ आहे, सौराष्ट्राचा संघ आहे, रायगडचा संघ आहे, रायगड ठाणे हा सामना सुद्धा पाहायला मिळणार आहे. परंतु सध्या मुंबई विरुद्ध पालघर ही मॅच आपण पाहतोय. बिलाल आलेत. बिलालचा पहिलाच बॉल, बिग हिट करायचा प्रयत्न जरूर होता, परंतु नाही. त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली गेलेली आहे लेग बाईच्या स्वरूपात. बॉलिंग अटैक जरा देखिएगा मुंबई का कितना बेहतरीन नजर आ रहा है। कृष्णा त्रिपाठी, विशाल रॉय और अब बिलाल शेख, चीता कैंप एक्सप्रेस। बिलाल ने बीपीएल में भी बहुत ही इम्प्रेस किया था, बतौर आइकॉन प्लेयर खेले थे कुछ दिनों पहले बिनार के डीडी ग्राउंड पर, और कई सारे फैन फॉलोइंग उनकी बड़ी है, खासतौर पर भिवंडी में। हो, अगदी बरोबर. चिता कॅम्प एक्सप्रेस या नावाने देखील ओळखले जातात खेळाडू. दिल्ली धमाका बिग बॅश सीझन 1 मात्र ज्यावेळेला फायफर घेतलं होतं, 5 विकेट घेतल्या होत्या बिलालने, चर्चेत मात्र तेही पाहायला मिळाले. मध्यंतरी क्रिकेटपासून थोडंसं दूर, परंतु चिता कॅम्प एक्सप्रेस रुळावर आली आहे आणि वेगाने दौडायला सुद्धा लागली आहे. समोर विनायक भोईर, कल्पकता ज्यांच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. यावेळेला मात्र फटका खेळलाय खरा, पाहूयात. हवाई हल्ला या ठिकाणी केलाय. फिल्डर चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळत आहेत. चिता कॅम्प एक्सप्रेस म्हणजेच बिलाल शेख एक मोठी विकेट घेऊन गेलेले आहेत. विकेटचं पतन. दबाव बढ़ता जा रहा था बल्लेबाजों पर, यहाँ पर दबाव को हटाने की कोशिश की विनायक ने, उठाकर खेला था ऑन साइड में, मिड विकेट बाउंड्री को क्लियर करना चाहते थे, लेकिन इस स्ट्रोक में ऊंचाई ज्यादा रही। अच्छी लेन पर रखी हुई गेंद थी, बहुत ऊपर खेल बैठे थे और दूरी मिली नहीं। अच्छा जजमेंट फील्डर का, बाउंड्री लाइन के करीब, अच्छा कैच। गिरने वाला यह दूसरा विकेट, बिलाल को मिलने वाली पहली सफलता। विनायक भोईर आउट हुए हैं 5 रन बनाने के बाद। थोड़ी सी नाजुक अवस्था मैच के शुरुआत में ही ताई पैकर्स पालघर टीम की। रन संख्या 13, 2 विकेटों के नुकसान पर। और अब नए बल्लेबाज समीर तामोरे, बल्कि वीरू बाबरे, वीरेंद्र बाबरे आ रहे हैं। बिलाल शेख अगली गेंद लेकर नए बैट्समैन के लिए, और थोड़ा सा स्ट्रोक को चेक किया, हवा में जरूर रही थी गेंद, लेकिन फील्डर थोड़े दूर। सिंगल यहां पर लेने का अवसर बैट्समैन के पास। वीरेंद्र बाबरे अपना खाता खोलते हुए। पार्टनरशिप्स का खेल रहता है क्रिकेट का, और यहां पर एक अच्छी पार्टनरशिप की आवश्यकता है ताई पैकर्स पालघर टीम को।
दिन की रोशनी में जरूर हाई स्कोरिंग मैचेस यहाँ पर देखने को मिलते हैं और अंडर फ्लड लाइट्स बैटिंग करना थोड़ा सा मुश्किल रहा है। लो फुल टॉस, सामने ड्राइव कर दिया है, लॉन्ग ऑन मौजूद, हल्का सा फंबल। सोच रहे थे दूसरे रन के बारे में, लेकिन एक ही रन पर संतुष्ट हुए हैं। तुरंत रिकवरी करते हुए वहां पर फील्डर। पंधरा धावांवर 2 विकेट माघारी परतलेले आहेत. दबावाचं सत्र मात्र अजूनही सुरू आहे, कारण 2 विकेट आलेले आहेत. 15 धावा धाव फलकावर. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय. वीरेंद्र बाबरे आणि विश्वनाथ जाधव जोडी मैदानात आहे, परंतु गोलंदाजीसाठी वेगवान बिलाल आहेत. यावेळेला देखील हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अंदाज नाही आला या बॉलचा सुद्धा. बिलालने खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. वेगावर बीट करतायत. टप्पा जर पाहिला तर शरीरभेदी मारा करण्याचा प्रयत्न कुठेतरी होतोय. आजादी बरतने नहीं दे रहे हैं बल्लेबाजों को। अच्छी लाइन लेंथ पकड़कर ही गेंदबाजी कर रहे हैं। अभी तक तीनों गेंदबाजों ने खासा प्रभावित किया है। बड़े शॉट्स देखने को नहीं मिले हैं। कोई भी बाउंड्री अभी तक नहीं है इस पारी में। 2 पर विश्वनाथ, 1 पर वीरेंद्र बाबरे। बिलाल आता मात्र आणखीन एक वेगवान चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आता टप्पा बदललाय. हा टप्पा पुढे घेतला होता. अगदी यॉर्क लेंथवर मात्र हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. बिलालचं कौतुक करावंच लागेल. आले पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च करत असताना 1 विकेट देखील महत्वपूर्ण त्यांनी मिळवली आहे. बिलालच्या वेगाचा बोलबाला पाहायला मिळतोय, म्हणून तर या चिता कॅम्प एक्सप्रेसच्या नावाची देखील चर्चा होताना पाहायला मिळते. ओव्हर संपल्या 3 आणि धाव संख्या जर पाहिली तर झालेली आहे ती 16 धावा. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत, परंतु अजय सर 4 ओव्हर अजूनही बाकी है. जी बिल्कुल, ये चर्चा हम लगातार कर रहे हैं कि वापसी करने का मौका होता है आपके पास. थोड़ा सा लंबा फॉर्मेट है. नॉर्मली जो टेनिस क्रिकेट के टूर्नामेंट्स होते हैं 5-5, 6-6 ओवर्स के होते हैं. ऑल इंडिया ओपन लेवल पर भी ज़्यादातर हमने 6-6 ओवर के मैचेस देखे हैं, लेकिन ये 7-7 ओवर के मैचेस है. 1 ओवर बढ़ जाता है. ऐसे में काफ़ी सारे जो मापदंड हैं वो भी थोड़े बदल जाते हैं मेरे ख्याल से क्रिकेट खेलने के लिए, दोनों भी टीमों के लिए. तो वक्त तो रहेगा बल्लेबाजों के पास, लेकिन जल्द से जल्द वापसी करनी होगी. एक बड़ा ओवर चाहिए जहां से आप जो प्रेशर बना है उसको रिलीज कर सकते हो और विरोधी टीम पर उसको ट्रांसफर कर सकते हो. 16 पर 2, 3 ओवर की समाप्ति. 16 धावांवर 2 विकेट. 18 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी, आणि कुठेतरी पालघरला येणाऱ्या कालावधीमध्ये 35-40 धावा तर करावे लागतील कमीत कमी, किंवा त्याहूनही जास्त. आणि कारण काल त्यांनी ज्या पद्धतीने दुसऱ्या मॅचमध्ये कमबॅक केलं ते वाखाणण्याजोगतं होतं. आणि युवा खेळाडूंचा संच आहे हा अनिकेत, आणि त्याचबरोबर अमरजी परुळकर यांचा. विशाल रॉय आणखीन एक वेगवान बॉल. आल्या आल्या पहिलाच बॉल प्रचंड वेगात खोलवर टप्प्याचा. उत्तर नव्हतं बॅटरकडे. डॉट बॉल. ये एक ऐसे गेंदबाज है जिनकी गेंदबाजी देखने के लिए दर्शक मैदान की तरफ आएंगे. आने वाले समय में और ज़्यादा दर्शक इनको देखने के लिए आएंगे. देखिए क्या बढ़िया रिदम में दौड़ते हैं, और बिल्कुल जड़ में रखी हुई गेंद थी, सीधे विकेट कीपर के पास चली गई है. यॉर्क लेंथवर केला पहिला बॉल. यावेळेला मात्र प्रचंड वेगातील बॉल. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेताना पाहिला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. लेग बायची धाव जरूर मिळणार आहे, परंतु मागील टप्पा अगदी फुल. आणि आता जर पाहिलं तर थोडासा लेनच्या पाठीमागे, परंतु त्यातही टर्न, त्यातही वेग, त्यामुळे अंदाज नाही आला बॅटरला. कार्तिक त्यागी की कहीं ना कहीं याद जरूर दिलाते हैं, जिस तरह से उनका बॉलिंग एक्शन भी है. जबरदस्त रफ्तार. 17 धावांवर 2 विकेट माघारी परतलेले आहेत. विशाल रॉय. यावेळेला वेगातील बॉल उसळी होती, त्याला मात्र खेळला जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. वेगाचा जो अंदाज आहे तो येत नाहीये, आणि त्याच्यामुळे जे प्रयत्न होत आहेत या ठिकाणी पुल करण्याचे म्हणा किंवा विविध स्ट्रोक खेळण्याचे, वेग आणि त्याच्यामुळे बॅट यांचा संपर्क होत नाहीये पुढे. म्हणजे ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, ज्या ठिकाणी बॅटच्या भागावर बॉल लागायला पाहिजे ते होत नाहीये. त्याचं कारण आहे वेग. विशाल रॉय पुन्हा एकदा. 18 वर धावा आहेत. आणखीन एक वेगवान बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वेगावर स्वार होत असताना विशाल रॉय या नावाची चर्चा होताना पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली जाते. टप्पा पुढे मागे होतोय, परंतु रिझल्ट हाच आहे की बॉल कीपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. उमर यांनी देखील कसा बसा बॉल पकडण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी नाही झाला. एवढ्या वेगात बॉल, आणि वेगाबरोबर आता स्विंग सुद्धा पाहायला मिळाला.
यावेळेला मात्र वेगाचं उत्तर देण्याचा प्रयत्न. क्या बात है, वीरेंद्र बाबरे म्हणतात समोरचा गोलंदाज वेगात असेल जरूर, मी सुद्धा पालघरवरून इकडे काय आलोय, माझी ही बॅट षटकाराची भाषा बोलण्यासाठीच इकडे आलेत. एक युवा टॅलेंट पालघरचं वीरेंद्र बाबरे या वेगाचं उत्तर दिलंय षटकाराने. सख्त जरूरत भी थी इस बार, लेंथ डिलीवरी थी और उसको उठा के खेला है बिल्कुल सामने की दिशा में. वाइड ऑफ डीप मिड विकेट, शानदार छक्का, पहला मैक्सिमम इस मैच का वीरेंद्र बाबरे के बल्ले से. बैट का स्विंग जबरदस्त था और बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया था आसमान में. स्कोर उछलता हुआ 24 रन 2 विकेटों के नुकसान पर. कुठेतरी एक मोठा फटका अपेक्षित होता या क्षणी. आणि आता मात्र लोअर फुल टॉस, त्याला जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतो. एक धाव तिकडे मिळणार आहे. ओव्हर नंबर 4 या ठिकाणी संपलेली आहे. 4 ओव्हर संपल्यानंतर 25 धावा. एका षटकाराने थोडंसं गणित बदललं, बॅटरचा आत्मविश्वास जरूर वाढलाय, परंतु धावसंख्या थोडीशी नियंत्रितच आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 25 धावा. ताई पॅकर्स पालघर टीम, रेड डेव्हिल्स आणि सिफा स्ट्रायकर मुंबई, अर्पितजी चतुर्वेदी, फिरोजबाई आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अमरजी परोळेकर यांच्यातील सामना पाहायला मिळतोय. दिना पाटील साहेबांचं हे मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या आयोजनामध्ये जर पाहिलं तर आज विविध जिल्ह्यांचे विविध विभागाचे खेळाडू मात्र इकडे पाहायला मिळत आहेत. और काफी जल्दी जल्दी ओवर्स भी समाप्त कर रहे हैं गेंदबाज. 18 मिनट्स में पहले 4 ओवर्स पूरे हुए हैं. आने वाले दिनों में स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक देखना मत भूलिएगा. 18 फरवरी से लेकर 2 मार्च तक अलग अलग फॉर्मेट्स में ये टूर्नामेंट खेला जाएगा. उसके साथ ही 70-70 स्पोर्ट्स पर यंग बॉयज क्रिकेट क्लब सावरडे का एक और बड़ा टूर्नामेंट आमदार शेखर निकम चषक 2025 डे नाइट क्रिकेट टूर्नामेंट देखना मत भूलिएगा. कृष्णा त्रिपाठी एक बार फिर से आक्रमण पर आते हुए गेंदबाजी की शुरुआत उन्होंने की थी. 25 पर 2 इस समय स्कोर. अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, बीट हुए बैट्समैन विकेट कीपर भी कुछ खास समझ नहीं पाए थे. सुरुवात का इशारा. यस, कृष्णा त्रिपाठी पुन्हा एकदा आले, ज्यांनी पहिल्या षटकात आले होते. उंच पुरे गोलंदाज आहेत आणि टिपिकल फिरकीपट्टू ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात, बऱ्याचशा स्पिनरची आठवण या ठिकाणी होईल. परंतु हा बॉल थोडासा वेगात टाकला होता. जहाँ पेस को अच्छा वैरी करते हैं, यहाँ पर कंक्रीट सरफेस है इसलिए थोड़ा बीच बीच में तेज भी डाल रहे हैं, मिश्रण कर रहे हैं. इस बार टर्न कराया गया इनको, हालांकि दिशाई ने वाइड घोषित करते हुए अंपायर रुपेश सावंत. स्कोर बढ़ता हुआ 27. आपली झालेली चूक त्याला लगेच कळली. पंचांच्या निर्णय येण्याच्या अगोदरच त्याने डोक्याला हात लावला होता. व्हाईट बॉल. विश्वनाथ जाधव के पास इस समय स्ट्राइक. अतिरिक्त रन जरूर मिले इस पारी में, लेकिन बल्ले से कुछ खास नहीं हो रहा है. लंबा हिट लेना चाहते थे, देखना है बैट से लगी या नहीं. विकेट कीपर से रुकी नहीं और फिर से 22 का इशारा. एक और अतिरिक्त रन. हो, आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. हा बॉल थोडासा पुढे टाकला, मागील बॉल थोडासा दूरवरून फिरवला. हा बॉल थोडासा वेगात टाकला, थोडासा पुढे टाकला, परंतु प्रॉपर नाही बॅटवर आला. एक धाव मात्र मिळेल. 22 और लेग बाइज के रन्स काफी मिले हैं. ऐसे में गेंदबाज को आप दोष नहीं दे सकते हो. विकेट कीपिंग थोड़ी सी स्लॉपी रही है, जिस वजह से ये रन्स मिले हैं ताई पैकर्स पालघर टीम को. फिर से स्विंग एंड मिस. वाह, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होते. म्हणजे टप्पा जो आहे कुठेतरी लेंथ आणि लेंथच्या थोडासा पुढे ठेवून तिकडनं वळवणं किंवा तिकडनं वेगात टाकणं, या टप्प्यावर नियोजित टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज कृष्णा त्रिपाठी. आणि इकडे आणखीन एक चांगला चेंडू म्हणावा लागेल, सरकारनं धाव नाही आली. डॉट बॉल्स बहुत ज्यादा खेले बल्लेबाजों ने और ये भी एक प्रमुख वजह है कि ज्यादा रन्स देखने को नहीं मिल रहे हैं. केवल 28 रन्स बने हैं. 5वें ओवर का खेल इस समय प्रगति पर. कृष्णा एक बार फिर से लेफ्ट आर्म राउंड द विकेट. इस बार शफल करते हुए खेलने का प्रयास था. गेंद जा रही है शॉट फाइन लेग पर, सिंगल चुराते हुए बल्लेबाज और फिर से 22 का इशारा. अंपायर को तो बहुत ज्यादा व्यस्त रखा गया है. ज्यादातर रन्स इस ओवर में 22 के रूप में आए हैं. हो, 22 किंवा लेग बाईच्या सरण या डावाचा विचार केला तर त्याच्यामध्ये याची संख्या मोठी आहे आणि कदाचित ह्या येत राहिल्या तर थोडासा नक्कीच या ठिकाणी अडथळा देखील होऊ शकतो, परंतु नियंत्रित धावसंख्या देखील म्हणावी लागेल. कमाल की गेंदबाजी कर रहे हैं कृष्णा. ये स्लोवर जो डाल रहे हैं उसमें थोड़ा सा फंस रहे हैं. ये दूसरी वाइड गेंद, दोनों भी जो टर्न कराई है उन्होंने वो वाइड रही है. पहली ऑफ स्टंप के काफी बाहर पिच हुई थी, घूमकर और ज्यादा बाहर निकली. स्कोर में थोड़ा सा इजाफा. स्कोर अब 30 रन. बड़े शॉट्स की दरकार है इस समय ताई पैकर्स पालघर टीम को. ओवर्स बीतते जा रहे हैं. हवा में खेलना चाहते थे लेकिन ग्राउंडेड शॉट बना है. डिप स्क्वेरिश मिड विकेट पर अच्छा क्षेत्ररक्षण. तेज थ्रो था. विकेट कीपर उसको गैदर करेंगे. तब तक 1 रन हालांकि मिला है, 1 से ज्यादा कुछ नहीं है.
बहुत ही शांत और खामोश रखा गया है बल्लेबाजों को इस पूरे पारी में मुंबई के गेंदबाजों द्वारा। काबिले तारीफ गेंदबाजी। ओहो, जबरदस्त टर्न, पेस परिवर्तन लाजवाब रहा यहाँ पर। हालांकि डीआरएस की मांग की है बल्लेबाजों ने। बहुत अच्छी विविधता देखने को मिली है। कुछ सीधी गेंदें भी की उन्होंने, थोड़ी तेज डाली, कुछ गेंदों को टर्न कराया। हालांकि टर्न कराते वक्त 2 गेंदें उनकी वाइड भी रही है। अभी ये देखना है ये अंतिम गेंद जो डाली है उन्होंने, ये क्या फेयर डिलीवरी है या फिर एक और गेंद डालनी पड़ेगी उनको। लेकिन ओवरऑल जो गेंदबाजी हुई है वो बहुत ही जबरदस्त हुई है। कोई भी बड़ा ओवर अभी तक देखने को नहीं मिला है ताई पैकर्स पालघर के लिए। शुरुआत से ही बल्लेबाजों पर शिकंजा कसा हुआ है गेंदबाजों ने। कोई भी बल्लेबाज अभी तक ज्यादा आत्मविश्वास के साथ बैटिंग नहीं कर पाया है पालघर की ओर से। विश्वनाथ जाधव और नील केनी आए थे ओपन करने के लिए। नील 2 रन बनाकर आउट हुए। विश्वनाथ अभी भी मौजूद है क्रीज पर, लेकिन वो उनकी मौजूदगी का एहसास अभी तक दिला नहीं पाए हैं कहीं ना कहीं। जिस तरह के वे बल्लेबाज है, जिसके लिए वे जाने जाते हैं, उस तरह की बैटिंग नहीं कर पाए हैं। इट्स अ फेयर डिलीवरी। तो ओवर यहां पर समाप्त होता हुआ 5 ओवर की समाप्ति पर स्कोर केवल 31 रन 2 विकेटों के नुकसान पर। 5 ओव्हरचा खेळ संपलाय, 31 धावा. परंतु ज्या पद्धतीने आपण कालही मॅचेस पाहिल्या, या 2 ओव्हर खूप महत्वाचे असणार. 2 ओव्हरमध्ये कुठेतरी 19-20 जरी धावा आल्या तर टार्गेट 50 पर्यंत जाऊ शकते आणि 50 मध्ये फाईट होऊ शकते. त्यामुळे येणाऱ्या 2 ओव्हर या ठिकाणी खूप महत्वाचे असणार आहे. पुढल्या दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉस साठी सज्ज देखील राहायचं आहे. अगला मैच आज का चौथा मुकाबला बालाजी आर्यार सौराष्ट्र बनाम NB11 धनकवड़ी पुणे नासिक। इम्पैक्ट प्लेयर मैदान में टीम मुंबई के लिए। अभी तक गेंदबाजी हम देखें तो कृष्णा त्रिपाठी अपना कोटा पूरा कर चुके हैं। 2 ओवर में केवल 7 रन खर्च किए, एक सफलता उनके खाते में। विकेट ज्यादा गिरी नहीं है, एक विकेट कृष्णा को मिला है, एक बिलाल के खाते में सफलता। लेकिन सभी गेंदबाजों ने किफायती गेंदबाजी की है। बिलाल आक्रमण पर, ओ बेहतरीन गेंद। यहाँ पर क्या किनारा लगा था, विकेट कीपर का प्रयास अच्छा वहां पर। नक्कीच या डावात एक गोष्ट पाहायला मिळाली आहे, यापैकी बरेचसे चेंडू आहेत ना उमरच्या हाताला किंवा पायाला लागलेत आणि त्यांनी कसाबसा प्रयत्न या बॉलचा अडवण्याचा केला. असा वेगवान गोलंदाजीचा तोफखाना पाहायला मिळालाय. सध्या जरी पाहिलं तर मुंबई टीम थोडीशी वरचढ आहे, परंतु पालघर सुद्धा कमबॅक करू शकते, कारण 11 बॉल तर अजूनही बाकी आहेत. हालांकि कैच ड्रॉप हुआ है लेकिन बहुत मुश्किल अवसर था, बाउंड्री जरूर बचाई है मेरे ख्याल से। विकेट कीपर उमर ने इस बार मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में खड़ी हो गई है एक्स्ट्रा कवर रीजन में, फील्डर गेंद के नीचे, और इसके साथ ही विश्वनाथ जाधव आउट। वो दबाव थोडासा निर्माण करत होते, कारण हळूहळू मात्र हा डाव संपण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. तुम्हाला मोठमोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं देखील होतं, परंतु समोर जर पाहिलं तर गोलंदाजांनी आपली अचूकता लाईन आणि लेन जी ठेवली आहे या डावामध्ये, म्हणजे अनुशासन काय असतं गोलंदाजीतील त्या संपूर्ण डावात मुंबईकरांनी दाखवलेलं आहे. परंतु पालघरकरांना कुठेतरी प्रयत्न करावे लागणार आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये काही मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी सुद्धा. ऑन साइड में खेलने का प्रयास कर रहे थे, गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर थी, दूर रखा था बिलाल ने, अच्छी लेन पर रखी हुई गेंद थी और पूरी तरह से मिस टाइम कर बैठे थे वहां पर। निराश किया इस पारी में विश्वनाथ ने, काफी देर तक क्रीज पर टिके रहे लेकिन बिल्कुल ऑफ कलर लगे, अपने चिर परिचित अंदाज में बैटिंग नहीं कर पाए। 12 गेंदें खेली, सिर्फ 4 रन बनाए। 9 पर वीरेंद्र बाबरे बैटिंग करते हुए, 31 पर लगा है तीसरा झटका, और अब नए बल्लेबाज अक्षय घरत नंबर 5 पर आ रहे बल्लेबाजी के लिए। इस मैच का टॉस रेड डेविल्स शिफा स्ट्राइकर्स मुंबई के कैप्टन ने जीता और पहले गेंदबाजी चुनी। गेंदबाजों ने निराश नहीं किया है कप्तान को, जो सोचा था वो पा रहे हैं कप्तान उमर खान। हो, आणि आता अक्षय घरत आलेत बॅटिंग करण्यासाठी. हा खेळाडू असा आहे मुख्याच्या क्षणी कामगिरी उंचावताना पाहायला मिळतात ते, आणि आता त्यांना ते करावे लागणार आहे. आपल्या टीमला संकटातून बाहेर कित्येकदा काढलंय या खेळाडूने, आज पुन्हा एकदा त्यांना ते प्रयत्न आणि त्यांना ती भूमिका निभावावी लागणार आहे. घुमाने का प्रयास था, ठीक तरह से खेल तो नहीं पाए है, डायरेक्ट हिट, शॉट फाइन लेग से, नॉन स्ट्राइकर से इन पर,
ओवर थ्रो का फायदा उठाते हुए बल्लेबाज, लेकिन देखना है पहुंच पाए हैं या नहीं। टीवी अंपायर की मदद ली गई है। हो, ओमकार देसाई तिकडे होते, त्यांनी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केलाय. पाहूया त्या निर्णयाची प्रतीक्षा या ठिकाणी आपल्याला असणार आहे. आउट आहेत की नाही हे मात्र तिसरे पंच कळवतील. बिलाल ने भी काफी कमाल की गेंदबाजी की है। 2 सफलताएं उनके खाते में। रन देने के मामले में काफी कंजूस साबित हुए हैं। अजयजी, जेवढे बॉल मात्र या ठिकाणी बॉडीला लागलेत ना, असं वाटतं ही बॉडी लाईन गोलंदाजी तर सुरू नाहीये का, तो दौर आला होता आणि इकडे जबरदस्त कामगिरी, जबरदस्त थ्रो देखील ओमकार देसाई यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला आणि माघारी परतावं लागतंय. एक छोटीशी संधी असते, त्या संधीचं सोनं करावं लागतं आणि ओमकार यांनी हा चान्स घेतला. डायरेक्ट हिट नॉन स्ट्राईकला केला आणि एक विकेट आली आणि ती सुद्धा अक्षयची, कारण या ठिकाणी या अंतिम टप्प्यामध्ये अक्षय धोकादायक ठरू शकले असते हे ओमकारला माहित होतं आणि त्यांनी तो चान्स घेतला आणि एक महत्वाची विकेट रनआउटच्या स्वरूपात माघारी परतलेली आहे. पहा, तुमची बॅटिंग जेवढी महत्वाची आहे तेवढी बॉलिंग महत्वाची आहे आणि या दोन्ही गोष्टी जेवढ्या महत्वाच्या आहेत तेवढी तुमची फिल्डिंग महत्वाची आहे. जरी नाही बॅटिंग केली, जरी नाही बॉलिंग केली, तुम्हाला फील्डिंग मध्ये धावा अडवायच्या किंवा अशा प्रकारच्या रनआउटच्या का होईना विकेट तुम्हाला घ्याव्याच लागतील. जी हाँ, तीनों भी डिपार्टमेंट्स काफ़ी महत्वपूर्ण रहते हैं। खेल के तीनों विभागों में जब आपकी टीम अच्छा करती है तो आपके जीतने के चांसेस बढ़ जाते हैं। मैकमिलन गोविंद नए बल्लेबाज के रूप में, पिछली गेंद पर रन नहीं मिला, पहले रन के प्रयास में ही बैट्समैन रन आउट हुए। चौथा झटका लगा है अक्षय घरत के रूप में ताई पैकर्स पालघर को। स्कोर रुका हुआ है 31 पर। कुछ बड़े हिट्स खेलने होंगे और जैसा आपने जिक्र किया कि 50 के करीब का कम से कम टोटल होना चाहिए, जहां से आप एक उम्मीद रख सकते हो अपने गेंदबाजों से, क्योंकि गेंदबाज भी सोचते हैं कि उनको भी कुछ रन्स तो चाहिए, थोड़ा तो रनों का बैकअप चाहिए। 40 के अंदर रहेगा स्कोर 7 ओवर में, तो फिर वहां से तो बहुत ज़्यादा मुश्किल रहेगा। वैसे 50 पर भी मुश्किल ही है। ये भी शरीर से लगी है, शायद टर्न कर दिया है गेंद को बैकवर्ड ऑफ द स्क्वायर। हल्का सा फंबल वहां पर फील्डर द्वारा और इस बार 2 रन कंप्लीट। लेग 22 का इशारा, जहां बॉडी लाइन गेंदबाजी बल्लेबाजों ने खासी गलतियां की है। वो प्रॉपर टेक्निक नजर नहीं आई है जिसको कहीं ना कहीं अप्लाई करना चाहिए था। जिस तरह की गेंदबाजी हो रही है, हाई क्वालिटी बॉलिंग हो रही है, लेकिन उस तरह की बैटिंग देखने को नहीं मिली है। हो, अगदी 40-50च्या दशकामध्ये 19व्या शतका 20व्या शतकामध्ये बॉडी लाईन क्रिकेटचा दौर आला होता आणि त्यावेळेला तर हेल्मेट देखील नसायचं किंवा कोणत्या सुविधा नसायच्या तेवढ्या, जी उपकरणं किंवा क्रिकेट क्रीडा साहित्य असतात क्रिकेटच्या खेळामध्ये, परंतु आज तशीच काहीतरी बॉडी लाईन गोलंदाजी होताना पाहायला मिळते. खूबसूरत गेंद यहाँ पर किनारा लगा है, आसान सा कैच विकेट कीपर के लिए। एक और विकेट झटकते हुए बिलाल शेख। करावं लागेल ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. समीर तामोरे नए बल्लेबाज के रूप में आउट हुए हैं वीरेंद्र बाबरे, जिन्होंने 9 रनों का योगदान दिया। एक छक्का जरूर जड़ा उन्होंने अपनी पारी में, लेकिन उसके अलावा काफी सारी डॉट गेंदें उनके भी पारी में देखने को मिली। 33 पर 5। दीना पाटील साहेब, समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अध्यक्ष ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी यांचं हे भव्य दिव्य आयोजन आपण सगळे पाहतात 70-70 स्पोर्ट्सवर. आपण सध्या जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट ब्लास्ट देखील पाहतोय, ज्यामध्ये 6 आमंत्रित संघ विविध झोन मधून आलेले आहेत आणि त्यांच्यामधील ही मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 2 नए बल्लेबाज क्रीज पर, समीर तामोरे और मैकमिलन गोविंद। क्या एक और विकेट मिल सकता है? यहाँ पर गेंद हवा में है, लेकिन फील्डर थोड़े दूर रह गए कवर्स की दिशा में। मिड ऑफ से फील्डर प्रयासरत थे और इसी बीच 2 रन लेने का अवसर पूरी तरह से मिस टाइम कर बैठे थे। उछाल लेती हुई गेंद थी ये बिलाल शेख की। गजब की गेंदबाजी, बिलाल का सफल स्पेल समाप्त होता हुआ। 2 ओवर में 5 रन देकर 3 सफलताएं उनके खाते में और 6 ओवर्स के बाद केवल 35 रन 5 विकेटों के नुकसान पर ताई पैकर्स पालघर। काय कमबॅक केलंय बिलालने. बिलाल मध्यंतरी थोडंसं क्रिकेट पासून दूर होते आणि आता जे आलेत ना, थोडंसं त्यांनी फिटनेसवर भर दिला, फिटनेसवर काम केलं आणि टप्पा तर त्यांचा जो होता तो मात्र पुन्हा त्यांनी मिळवलाय आणि 2 ओव्हरमध्ये 3 विकेट आणि फक्त 5 धावा. त्यामुळे बिलालचे कौतुक करावंच लागणार आहे आणि
आता मात्र शेवटची ओव्हर आहे, 35 धावा झाल्यात आणि कोणत्याही परिस्थितीत इकडे पालघर टीमला 10-15 धावा तरी पाहिजे फाइट करण्यासाठी. फाइट होऊ शकते परंतु 10-15 रन तुम्हाला गरजेचे आहेत. देखिए हम बॉडी लाइन गेंदबाजी की बात कर रहे थे, हालांकि वो जो बॉडी लाइन सीरीज हुई थी 1933-34 में ऑस्ट्रेलिया और इंग्लैंड के बीच में, वहां पर वो बाउंसर्स का ज्यादा इस्तेमाल हुआ था। यहाँ पर शॉर्ट पिच गेंदबाजी बिल्कुल भी नहीं हुई है, या तो फुलर लेन पर रखा है या फिर गुड लेन पर गेंदबाजी की गई है, लेकिन शरीर की तरफ गेंदबाजी जरूर हुई है। गेंद हमें थोड़ी सी मुंह होती हुई नजर आई है, टप्पा पड़ने के बाद कई मरतबा दाहिने के बैट्समैन के लिए अंदर की तरफ आती हुई नजर आई है, और अब आई है बाउंसर, लेकिन ये ज्यादा ऊपर उठी थी, ज्यादा पटका था, वाइड घोषित करते हुए अंपायर। यस, अमन आले. अमन लेफ्ट आर्म गेंदबाज. यस, अंधेरी परिसरातील एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत मुंबईच्या. समोर जर पाहिलं तर मॅकमिल उत्तनचा एक जबरदस्त खेळाडू आहे. अमन मनियार इस बार पुल कर दिया गेंद को, झन्नाटेदार शॉट, गेंद मैदान के बाहर, 6 रन मिलेंगे. हा खेळाडू बॅटिंगला सलामीला येऊ देत, नाहीतर 7व्या ओव्हरमध्ये येऊ देत. काम त्याचं तेच असतं की मला मोठे मोठे फटके मारायचेत, आणि उत्तनचा हा स्टार मैदानात आलाय आणि वातावरण बदलून टाकले. मॅकमिलन गोविंद या थोडासा अखूट टप्प्याचा बॉल होता, पुल केला वेगाबरोबर, मात्र या ठिकाणी चांगलं टायमिंग देखील पाहायला मिळालं, आणि म्हणूनच शेवटच्या ओव्हरमध्ये जरी बॅटिंग सुरू आहे परंतु काम तेच केलंय. संघासाठी षटकार मात्र ठोकलाय. शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, जल्दी लेन को ताड़ते हुए बहुत ही खूबसूरत और करारा पुल शॉट डिप मिड विकेट के ऊपर से, पहला सिक्सर मैकमिलन के बल्ले से. इस पारी का ये कुल मिलाकर दूसरा छक्का है. एक छक्का जड़ा था वीरेंद्र बाबरे ने. स्कोर बढ़ता हुआ 42 रन 5 विकेटों के नुकसान पर. अभी भी 5 गेंदें पारी में शेष है. ऐसे कुछ और शॉट्स यहाँ पर यदि मैकमिलन खेलते हैं तो वो 50 का जो आंकड़ा है उसको पार किया जा सकता है. और इस बार हल्का सा लेंथ में बदलाव था, हल्का सा आगे रखा था, फिर से पुल करना चाहते थे, बीट हुए. थोडासा टर्न पाहायला मिळाला, थोडीशी उसळी पाहायला मिळाली, आणि टप्पा जो होता आता तो मागील टप्पा थोडासा पाठी ठेवला होता, आता थोडासा पुढे ठेवला गेला, आणि त्याच्यामुळे कम्प्लिटली बीट केलं या ठिकाणी मॅकमिलन. दोघांमधील संघर्ष चांगलाच रंगेल. भली शेवटची ओव्हर आहे. फिर से मानो पिछले गेंद का रिप्ले हो, लेकिन इस बार लगा है किनारा और बैट्समैन को लौटना होगा पेविलियन में. छठा झटका ताई पैकर्स पालघर को मैकमिलन के रूप में. 6वी विकेट आलेली आहे. मॅकमिलनने त्याचं काम केलं होतं, म्हणजे एक मोठा फटका गरजेचा होता, तो मारलाय खरा, परंतु अजूनही काही चेंडू बाकी आहेत आणि अगदी चांगल्या टप्प्यावरचा बॉल, परंतु ऑप्शनच्या बाहेरचा खेचायचा प्रयत्न होता ऑन साइडला, परंतु त्या वेगात आणि थोडासा टर्न होणारा किंवा बाउन्स असणारा बॉल बॅटची कडा घेऊन मागे गेलाय, आणि विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. देखिए जिस गेंद पर छक्का लगा था वो काफी ज्यादा शॉर्ट पिच गेंद थी, बहुत अच्छा पुल शॉट देखने को मिला था. उसके बाद लगातार फिर से पुल शॉट्स की ही कोशिश हो रही थी, लेकिन जस्ट बैक ऑफ लेंथ रखते हुए थोड़ा अतिरिक्त उछाल प्राप्त कर रहे हैं गेंदबाज अमन मनियार. एक और बड़ा टूर्नामेंट 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चैनल पर आपको देखने को मिलेगा. माजी केंद्रीय राज्य मंत्री चषक, जो कि इसी श्री गुरु क्रिकेट ग्राउंड मानकोली में खेला जाएगा. सुप्रीमो ट्रॉफी सीजन 11 9 अप्रैल से लेकर 13 अप्रैल तक इंतजार करते हैं इन टूर्नामेंट्स का दर्शक. और ये सब एक्शन जो है, ये क्रिकेटिंग एक्शन आपको 70-70 स्पोर्ट्स पर देखने को मिलेगा. गुजरात टेनिस क्रिकेट कमिंग सून. 12 लाख की इनामी राशि पहले नंबर के लिए. 3 गेंदें पारी में शेष है. नए बैट्समैन कप्तान अनिकेत. आते ही ड्राइव कर दिया, गेंद हवा में है, फील्डर उसके नीचे, और बेहतरीन कैच. कप्तान भी चलते बने हैं. हो, अमनची सुरुवात चांगली नव्हती झाली. अमन मनिहार ज्या वेळेला मात्र या ठिकाणी पहिला सुरुवातीला आले, वाईड केला, त्यानंतर जर पाहिलं तर षटकार मारला, आणि आता मात्र अचूकतेवर आलेले आहेत. अनिकेत मागील मॅच प्रमाणे याही मॅच मध्ये मोठा फटका खेळायला गेले परंतु बाद झालेत. विकेटों का पतझड़, और कहीं भी इस पारी में लगा नहीं है कि बल्लेबाज हावी हुए हो गेंदबाजों पर. ये देखिए कहीं ना कहीं थोड़ा सामने की तरफ खेलना चाहते थे, बल्ले के हल्की सी बाहरी हिस्से पर लगी थी और हवा में ऊपर उठ गई थी. मिड ऑफ की दिशा से फील्डर पहुंचे एक्स्ट्रा कवर पर. अच्छा कैच, फील्डिंग भी बहुत बढ़िया रही है. कैचेस लपके हैं फील्डर्स ने मुंबई के लिए. धनंजय नाइक नए बल्लेबाज अब मैदान में.
2 विकेट्स चटका चुके हैं अमन। पहली गेंद पर 7 रन खर्च किए थे, पहली गेंद वाइड थी, उसके बाद छक्का लगा था, लेकिन उसके बाद वापसी की है। हैट्रिक गेंद है और हैट्रिक पूरी। पिछले मैच में भी हैट्रिक देखने को मिली थी, सौरभ बिराजदार ने हैट्रिक ली थी और अब मुंबई के लिए अमन हॅट्रिक लेते हुए। वाह, शेवटच्या षटकात खराब सुरुवातीनंतर सुद्धा ट्रॅकवर अमन आले आणि त्यांनी लगातार 3 विकेट। एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही हॅट्रिक घेता तर ही खूप मोठी उपलब्धता आहे। यानंतर तुमची एनर्जी वाढणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने एक आत्मविश्वास तुम्हाला मिळेल, एक कीर्तिमान करताना पाहायला मिळत आहेत। कारण हॅट्रिक कोणत्याही गोलंदाजासाठी एक मापदंड असतो आणि तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। दीना पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय। हेच ते व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली। आज 32 ग्रामीण संघ ज्या वेळेला फॉर्म पडला त्याच वेळेला मात्र अर्धा तासात टीम फुल होताना पाहायला मिळाल्या आणि तारीफ जी सय्यद ज्यांनी मात्र या टेनिस क्रिकेटमध्ये विविध संकल्पना आणल्या, त्या रुजवल्या, पचनी पाडल्या आणि मात्र वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा वेगवेगळ्या राज्यात आयोजित करण्याचा देखील धडाका लावला। त्यांच्या समवेत मात्र दीना पाटीलजी देखील पाहायला मिळत आहेत, परंतु पंकज मैदानात आहेत सध्या। 42 पर 8 दयनीय अवस्था कही जा सकती है ताई पैकर्स पालघर की। अंतिम गेंद शेष है पंकज के पास, जड़ में रखा है, ड्राइव कर दिया है, डीप मिड विकेट पर फील्डर तैनात है और केवल एक ही रन अंतिम गेंद पर। तो इस तरह से पारी खत्म होती हुई 42 गेंदों में मात्र 43 बनाए हैं ताई पैकर्स पालघर टीम ने 8 विकेटों के नुकसान पर और 44 रनों की एक छोटी सी चुनौती इस मैच को जीतने के लिए रेड डेविल्स शिपा स्ट्राइकर्स मुंबई के सामने। नक्कीच जरी छोटी वाटत असेल तरी हे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं। पालघरकडे चांगले बॉलर्स आहेत त्यामुळे ते सुद्धा पलटवार करू शकतात बॉलिंगच्या जोरावर, परंतु आता वेळ झाली आहे टॉसची आणि टॉससाठी आपण जाऊयात। कारण सौराष्ट्र विरुद्ध पुणे, सौराष्ट्र वर्सेस पुणे जिंकण्यासाठी चेक हॉल चेक हॅलो, या ठिकाणी स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 चे मुख्य आयोजक श्री दीना पाटील साहेब, समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा अध्यक्ष ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तसेच या ठिकाणी उमाकांतजी पाटील, तसेच हरेशजी माळी, रमाकांत घरत, निवृत्ती पाटील, राजेश पाटील, नयन पाटील, देवेंद्र म्हात्रे, सुशांत ॲडव्होकेट सुशांत शाहू, नितीन म्हात्रे, श्याम भोईर, शेखर पाटील या संपूर्ण टीमचंही मनपूर्वक स्वागत आहे। तसेच आजच्या या सायंकाळच्या सत्रामध्ये ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे त्या मान्यवरांमध्ये शिवसेना सचिव भिवंडी तालुका दीपकजी पाटील साहेब, आलिमघर गावचे समाजसेवक मोहनजी पाटील साहेब, तसेच आलिमघर गावचे समाजसेवक तथा भगत अरुण पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तदनंतर आलिमघर गावचे समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तदनंतर दादाराम पाटील साहेब, वरिष्ठ लिपिक, ग्रामपंचायत आलिमघर आदी मान्यवरांचं स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम। हॅलो, शिवसेना तालुका सचिव दीपक पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते
टॉससाठी या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल मोहन पाटील साहेब समाजसेवक आलिमगर, अरुणजी पाटील साहेब आलिमगरचे समाजसेवक, धोंडीराम पाटील साहेब समाजसेवक आलिमगर आणि दादाराम पाटील साहेब वरिष्ठ लिपिक ग्रामपंचायत आलिमगर या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे आपण आता टॉससाठी यायचंय. महत्वाचा सामना असणार आहे. महत्वाची मॅच आणि एका बाजूला सौराष्ट्र आहे, गुजरातची टीम आहे आणि एका बाजूला पुण्याची टीम आहे. यांच्यामध्ये टॉस होईल. बालाजी आर्या आर आणि दुसऱ्या बाजूला निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन पुणे यांच्यातील टॉस. हेड यस, टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. धन्यवाद आपल्या सगळ्या मान्यवरांचा, आम्ही मनापासून आभारी आहोत. अमूल्य वेळ दिलात आणि टॉस प्रसंगी उपस्थित राहिलात. आपण तोपर्यंत थोडीशी चर्चा दोन्ही टीमच्या कॅप्टन्सी करणार आहोत. दीपक गढ़वी, दीपक जी पहले तो कैसा लग रहा है टूर्नामेंट खेल के? एक अलग फॉर्मेट है ये फॉर्मेट खेल के, और पहले मैच की जो आपकी जो साझेदारी थी उसके बारे में, और क्या डिसीजन हो गया इस मैच में? पहले तो बहुत बड़ा टूर्नामेंट है, धन्यवाद कहना चाहूँगा तारिक भाई को और पूरी टीम को, इतना बड़ा टूर्नामेंट किया, और हमारे स्पॉन्सर को भी जिन्होंने हमको खिलाया, और हमने टॉस जीता है और पहले फील्डिंग करेंगे. पहली मैच में 100 रन चेस हो गए थे, तो इसमें भी हम देखेंगे कम से कम रन में रोकेंगे और पहले फील्डिंग करेंगे हम लोग. बहुत सारी शुभकामनाएं. कृष्णा, पहिल्या 2 मॅच मध्ये काहीतरी थोड्या चुका होत आहेत. टीम चांगली आहे, बॅलन्स टीम आहे, परंतु काहीतरी चुका होत आहेत. परंतु आता काय रणनीतीने पुढे जाण्याचा प्रयत्न असणार आहे, कारण आयोजन तर चांगलं आहे आणि आपण निवडलेले खेळाडू सुद्धा चांगले आहेत. फक्त प्रत्यक्षात, कारण ही मोठी मॅच आहेत, 5-5 मॅच आहेत, संधी तर अजून आहे, की त्याबद्दल काय म्हणाल? आम्ही थोडं बॅटिंगमध्ये जो स्टार्ट भेटतोय, पण मध्ये जे मिडल ऑर्डरमध्ये बॅट्समॅन आहेत त्यांच्याकडनं स्टार्ट भेटत नाही आहे. माझ्या पण थोडा चुका होतात. 2 मॅचमध्ये आम्ही चेसिंग केलेली आणि चेसेबल स्कोर होता, ते पण आम्हाला चेस नाही झाला. पण ह्या मॅचमध्ये आम्ही आता प्रथम आम्ही पण बॅटिंगच करणार होतो आणि बॅटिंग आलेली आहे, तर या मॅचमध्ये चांगला स्कोर्स करण्याचा प्रयत्न करू आणि इथून कमबॅक करू आम्ही मॅचमध्ये. कृष्णा, नेहमीच एक जिगरबाज पारी तुम्ही नेहमीच खेळलेली आहे. मोठमोठ्या टीमच्या विरुद्ध मोठी खेळी तुमची राहिली आहे. या मॅच मध्ये देखील अपेक्षा असेल चांगली खेळी व्हावी. तर या ठिकाणी टॉस तर झालाय, जाऊयात या चालू मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. पाहत राहा ही मानाची स्पर्धा, स्वर्गीय महेंद्र दादा चषक, दीना पाटील साहेबांचं आयोजन. पाहत राहा 70-70 स्पोर्ट्सवर. थैंक यू सो मच चंदू शेट्टी सर. चलते खेल की तरफ, जहां पर 44 रनों का मात्र लक्ष्य है मुंबई के सामने. नागेश और ओमकार देसाई की सलामी जोड़ी क्रीज पर. पहली गेंद लेकर इस पारी की पंकज पाटिल नागेश के लिए. फुल लेंथ सीधे बॉलर की दिशा में, अच्छा क्षेत्र रक्षण फॉलो थ्रू में डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए. लो स्कोरिंग मैच है. 7 ओवर्स में 44 रन, 6 के थोड़ा सा ऊपर का आस्किंग रेट, और ऐसे में पालघर टीम को यदि इस मैच में वापसी करनी है, इस मैच को जीतना है, तो निश्चित रूप से बहुत ही शानदार गेंदबाजी करनी पड़ेगी और साथ में क्षेत्र रक्षण भी. शुरुआत में विकेट्स निकालने होंगे. इस बार काफी ज्यादा दूर रखा है वाइट. खाता खुलता हुआ अतिरिक्त के सौजन्य से रेड डेविल्स शिफा स्ट्राइकर्स मुंबई टीम का. गेंदबाजों ने अपना काम बखूबी से यहाँ पर निभाया है मुंबई के लिए. कृष्णा त्रिपाठी, विशाल रॉय, बिलाल शेख, अमन मनियार, सभी गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की और ड्राइव करने का प्रयास, जोरदार प्रहार करने की कोशिश हो रही थी, यहाँ पर हवा में बीट हुए. पंकज ने कल डेथ ओवर्स में अच्छी गेंदबाजी की थी. गेंदबाजी आक्रमण अच्छा है. अक्षय राज पर कल के हीरो रहे थे दूसरे मैच में, जो जीत मिली थी पालघर को उस मैच में, और परेश ने भी काफी प्रभावित किया था. शॉट ऑफ लेंथ है, इस बार हुक कर दिया है गेंद को और बिल्कुल गैप में निकाल दिया है. बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. चौके के साथ अपना खाता खोलते हुए नागेश वाडकर. पटकी हुई गेंद थी लेकिन दिशा सही नहीं थी. यहाँ पर लेग स्टंप की दिशा में आ रही थी गेंद. मौका मिला बैट्समैन को. बैकवर्ड स्क्वायर लेग पर खिलाड़ी जरूर है वहां पर, लेकिन उस फील्डर के काफी दूर से खेला था. इस बार फुल पर लेकर ड्राइव कर दिया है ऑन साइड में. डीप मिड विकेट पर फील्डर तैनात. सिंगल लेने का अवसर.
आक्रामक सोच नजर आती हुई बल्लेबाजी में नागेश की। भले ही टारगेट छोटा है लेकिन अपना स्वाभाविक खेल खेलने का प्रयास करते हुए स्कोर 6 रन बिना किसी नुकसान के। अटैक करना होगा यहाँ पर गेंदबाजों को, अटैक करना होगा कहीं ना कहीं पालघर के कैप्टन को। लेकिन अटैक कर रहे बल्लेबाज, इस बार शॉट ऑन पुल, ओमकार देसाई के बल्ले से शानदार छक्का। पंकज एक बार फिर से दाहिने से ओवर द विकेट। और ये बेहतर है, इस बार निकालना चाहते थे पॉइंट की दिशा से, संभवतः बीट हुए। अच्छा उछाल था इस दफा और इसके साथ ही ओवर की समाप्ति महंगे साबित हुए पंकज पाटील। स्कोर 12 बिना किसी नुकसान के। पहिल्या षटकात 12 धावा आलेल्या आहेत. एक षटकार पाहायला मिळाला, एक चौकार पाहायला मिळाला. नागेश वाडेकर आलेत आणि जोडीला ओमकार देसाई आहेत. एका बाजूला युवा जोश आहे, एका बाजूला अनुभव आहे आणि मोठं लक्ष नाही आहे. आणि त्यावेळेला 12 धावा आणि एकही विकेट न येणं ही मुंबईसाठी चांगली बाब पाहायला मिळाली आहे. पालघरला मॅच मध्ये यायचं असेल तर विकेट घ्याव्या लागतील आणि मोठ्या प्रमाणावर घ्यायला लागतील. आणि दुसऱ्या बाजूला याच फ्लोने धावा मुंबईला या ठिकाणी बनाव्या लागणार आहेत. रेड डेव्हिल्स, शिफा स्ट्रायकर्स म्हणजेच अर्पीजी चतुर्वेदी साहेब आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी फिरोजभाई यांची टीम पाहिलं मिळते. आणि दुसऱ्या बाजूला अमर परोळेकर म्हटलं तर ताई पॅकर्स पालघर संघ काल एक जबरदस्त क्रिकेट खेळताना पाहायला मिळालाय. आज थोडासा बॅकफुटला या मॅच मध्ये, परंतु पाहूयात, क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. नेवर लेकर परेश आरेकर। इक्वेशन काफी आसान है बल्लेबाजों के लिए, लेस देन रन बॉल इक्वेशन। 36 गेंदों में मात्र 32 रनों की जरूरत, 10 के 10 विकेट सुरक्षित है। 6 पर ओमकार देसाई, 5 पर नागेश। विकेट चटकाने होंगे और वो भी गुच्छों में, तब जाकर इस मैच में रोचकता पैदा हो सकती है। नहीं तो कहीं ना कहीं खेल के सारे इक्के इस समय मुंबई के हाथ में नजर आ रहे हैं। ड्राइविंग सीट पर इस मैच के टीम मुंबई। उठा के खेल दिया है बिल्कुल सामने, जबरदस्त स्ट्रोक, 6 रन। खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी. अगदी गोव्याची टुर्नामेंट मागील आठवड्यामध्ये गाजवली, मागील महिन्यामध्ये गाजवली होती. याच खेळाडूने नागेश वाडेकर पावसाळी क्रिकेटमध्ये मान्सून ब्लास्टमध्ये शतक केलं होतं, 100 धावा करण्याचा कारनामा केला होता आणि तोच फॉर्म कायम ठेवत असताना या मॅचमध्ये देखील जबरदस्त कामगिरी करतायत. आव्हान तेवढं मोठं नाहीये, परंतु नागेश आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतायत. जोडीला ओमकार देसाई आहेत. जल्द से जल्द इस मैच को फिनिश करने का प्रयास, खड़े खड़े खेला था, संपर्क बहुत अच्छा था गेंद और बल्ले के बीच में। वाडेकर का ये पहला सिक्सर, बढ़िया गेंद इस दफा, हल्का सा रूम बनाकर ऑन द राइज खेलने का प्रयास कर रहे थे ऑफ साइड में। थोड़ी धीमी गति से डाली हुई गेंद थी, कटर का अच्छा इस्तेमाल परेश आरेकर द्वारा। कई बार आपके बल्लेबाज जब ज्यादा रन्स नहीं बनाते हैं तो वहां पर भी एक थोड़ा सा फ्रस्ट्रेशन गेंदबाजों के मन में रहता है, लेकिन अब जो कुछ भी स्कोर है उसी पर आपको लड़ना है, कोशिश तो करनी होगी। ओह, इस बार तान दिया है आसमान में, स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड में, एक और छक्का। खूप चांगला स्ट्रोक. अंधेरीच्या या खेळाडूची चर्चा आहे सध्या, कारण धडाकेबाज बॅटिंग ही त्यांची ओळख आहे आणि त्याचमुळे वर्णी लागली मुंबई टीम मध्ये. देखिए अच्छी लेंथ की गेंद पर भी उन्होंने एक अच्छा शॉट खेला है, थोड़ा सा ऑफ स्टंप की तरफ जाते हुए अक्रॉस द लाइन खेला था। गुड लेंथ पर रखी हुई गेंद जिसको स्विंग किया ऑन साइड में और सीधे मैदान के बाहर। अब की बार जगह मिली है, उसका भी भरपूर फायदा उठाते हुए निकाल दिया गेंद को कवर पॉइंट सीमा रेखा के बाहर, 4 रन। खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि लक्ष तेवढं मोठं नाहीये, परंतु या छोट्या लक्ष्याला आणखी छोटं करून टाकले. ज्या पद्धतीची ही बॅटिंग ओमकार देसाई आणि नागेश वाडेकर, पहा बॉलच्या उसळीचा फायदा घेतला, सर्कल भेदलं आणि 4 धावा अर्जित केल्या. पहले ओवर में भी हमने देखा था पंकज ने भी कुछ शॉर्ट ऑफ लेंथ गेंदें की थी और इस बार परेश आरेकर शॉर्ट पिच गेंद करते हुए, क्योंकि आगे रख रहे हैं तो भी मार पड़ रही है, पीछे रख रहे हैं तो भी अब मार पड़ रही है।
एक और लंबा हिट, फिर से गेंद जा रही है मैदान के बाहर, डीप स्क्वायर लेग के ऊपर से लाजवाब बॅटिंग करते हुए नागेश, एक और सिक्सर. नागेश वाडेकर नावाचं वादळ आता गोंगावू लागलंय. कदाचित काल नागेश पाहायला मिळाले नव्हते स्क्वॉड मध्ये मुंबईच्या, आणि आज मात्र नागेशचा समावेश आणि त्यानंतर नागेश काय बॅटिंग करतायत. वाह, खुश केलंय. जबरदस्त बल्लेबाजी, जबरदस्त प्रदर्शन टीम मुंबई द्वारा. रन संख्या 34 पर पहुंच चुकी है. केवल औपचारिकता शेष इस मैच में. अब मात्र 10 रन दूर है जीत से. बैट का स्विंग जबरदस्त है इनका, सामने भी अच्छा खेलते हैं और स्क्वायर ऑफ द विकेट भी काफी मजबूत है, यही दिखाते हुए ऑफ साइड में भी और ऑन साइड में भी. चेक. या ठिकाणी मंडप डेकोरेटरचा प्रतिनिधी आपण माईकशी संपर्क साधायचा आहे मुख्य व्यासपीठावर. मंडप डेकोरेटर प्रतिनिधी आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. 27 पर बैटिंग करते हुए नागेश, 6 पर ओमकार देसाई और जीत की दहलीज पर इस समय रेड डेविल्स शिफा स्ट्राइकर्स मुंबई. पावर प्ले की अंतिम गेंद, इस बार बहुत दूर से बल्ला चलाया है, गैप में निकल रही है गेंद, गली की दिशा से होती हुई थर्ड मैन की दिशा में. प्रयास अच्छा है फील्डर का लेकिन नहीं रोक पाए हैं, प्रयास विफल. 4 रन. सुंदर, म्हणजे मैदानाच्या चौफेर टोलेबाजी, कधी कव्हर्सला, कधी थर्ड मॅनला, कधी स्क्वेअर लेगला, कधी मिड विकेटला, कधी समोरच्या बाजूने. नागेशचे सगळे फटके खेळले. कमी कालावधीमध्ये धावांची यथेची लयलूट पाहायला मिळाली. हा अगदी वाईड लाईनचा बॉल अगदी दूरवरून खेळला खरा, परंतु रिझल्ट 4 वालाच होता आणि त्यामुळे अगदी विजयाच्या उंबरठ्यावर मुंबई टीम येताना पाहायला मिळते. बहुत ही खर्चीला ओवर रहा परेश आरेकर का. 26 रन आए इस ओवर से. पावर प्ले को पूरी तरह से मैक्सिमाइज किया है बल्लेबाजों ने, खासतौर पर नागेश वाडेकर ने. 31 पर पहुंच चुके हैं. बातों ही बातों में देखते ही देखते 10 गेंदों का केवल सामना किया है और अब सिर्फ 6 रन दूर है जीत से टीम मुंबई. देखिए, दर्शकों के लिए एक बहुत अच्छा मौका है. यहाँ पर लकी ड्रॉ भी रखा गया है. 200 रुपयों का कूपन है और उसमें काफी सारे आकर्षक इनामात है. और जो भी पैसा जमा होगा अनाथ आश्रम को दिया जाएगा. ऊंचा उठा दिया है ओमकार देसाई ने सिक्सर के साथ इस मैच को समाप्त करते हुए. मात्र 2.1 ओवर्स में 10 विकेट शेष रहते हुए मैच जीता है रेड डेविल्स शिफा स्ट्राइकर्स मुंबई ने. वाह, एक भव्य विजय या ठिकाणी पाहायला मिळतोय. शिफा स्ट्रायकर्स, रेड डेव्हिल्स, या अर्पित चतुर्वेदी, फिरोजभाई आणि कंपनी. काय जबरदस्त विजय पाहायला मिळत आहे. या विजयामध्ये मुंबईकरांची झलक पाहायला मिळाली. मुंबई या स्टाईल मध्ये या मॅचला लवकरात लवकर फिनिश केलंय आणि बॉलिंग आणि त्यानंतर बॅटिंग अगदी सलामी जोडीने 13व्या बॉललाच मॅच फिनिश करून टाकलेली आहे. त्यामुळे त्यांचं कौतुक. परंतु पालघरसाठी अजूनही संधी आहेत, कारण काल ते जिंकले होते आणि एका पराभवानंतर काल चुरशीच्या मुंबईचा इकडे विजय पाहायला मिळतोय. त्यामुळे त्यांच्या देखील आशा जागृत झालेल्या आहे. आणि आता जाऊयात या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराच्या दिशेने, ज्या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली.